असा की पालकमंत्री पदाला रायगडच्या स्थगिती दिलेली आहे। आदिती तटकरे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर जो उठाव झाला त्या उठावाच्या अनुषंगाने आणि आम्ही केलेल्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्याला स्थगिती दिली आणि आज पुनश्च आज या ठिकाणी 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा अधिकार आदिती तटकरेंनी दिलेला आहे। आम्ही त्याचा निषेध नक्की व्यक्त करतो, कारण एकंदर जिल्ह्याने खऱ्या अर्थाने जनाधार भरत शेठच्या रूपाने खऱ्या अर्थाने दिलेला आहे आणि भरत शेठ मंत्री आहेत आणि पूर्व इतिहास कदाचित त्यांना ज्ञात असावा असं मला वाटतं। कारण मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हा ह्याच आदिती तटकरे पालकमंत्री होत्या, त्यांच्या विरोधात आम्ही उठाव केला। रायगड पॅटर्न म्हणून उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आणि सरकार परिवर्तित झालं। त्यानंतरची सगळ्या घडामोडी आहेत। पुण्याचे सरकार स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि खऱ्या अर्थाने गतिमान सरकार म्हणून निश्चित झाले। मी मुख्यालयातला आमदार म्हणून आमच्या सगळ्या तमाम रायगडवासियांची विनंती आहे की स्थगिती असताना त्यांना तो अधिकार देऊ नये। द्यायचा होता तर भरत शेठ सिनियर मंत्री आहेत आणि रायगडने जनाधार आम्हाला आमच्या पक्षाला दिला। 3 आमदार आमच्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टी 3 आहेत, एक राष्ट्रवादी, 7 आमदारांचा पूर्ण जिल्हा आहे। मग आमची विनंती होती की भरत शेठच्या रूपाने ध्वजारोहणाचा अधिकार द्यायला पाहिजे होता, पण तसं न होताना पुनश्च स्थगिती असून देखील पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिलेला आहे। आम्ही त्या निषेध व्यक्त करतो आणि उद्या त्या संदर्भात खऱ्या अर्थाने आमची पक्षाची मीटिंग आहे आणि त्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये खऱ्या अर्थाने जे ठरेल त्याप्रमाणे 1 तारखेला कशा पद्धतीचा त्याचा विरोध निषेध करायचा ते आम्ही निश्चित करणार आहोत। तर तुम्ही वारंवार विरोध केला, आता अमित शहा पण येऊन गेले, तेव्हा ठरणार होतं, अजून काही ठरलं नाही असं तुम्ही बोलला होता, असं का होत आहे? खरं आहे की तो रायगडवरती म्हणजे आमच्या भरत शेठवरती अन्याय असं निश्चित सांगेन। कारण मागच्या वेळेला भरत शेठ मंत्री झाले नाही म्हणून पालकमंत्री होऊ शकले नाही आहेत, म्हणून त्यांना ती संधी मिळाली। पण आता भरत शेठ मंत्री आहेत आणि 4 टर्मचे आमदार आहेत, सिनियरिटीच्या प्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे। दुर्दैव आहे या रायगडचं खऱ्या अर्थाने। आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, अन्यायाविरुद्ध लढणारे आहोत, त्यामुळे याविरुद्ध आम्ही लढा कायमस्वरूपी चालूच ठेवणार। आणि खरं तर खासदार तटकरे साहेबांनी मोठं मन करायला पाहिजे होतं। खऱ्या अर्थाने अनुभवी नेते आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या घरात पद न देताना खऱ्या जिल्ह्याने ज्याला न्याय दिला आहे त्याच व्यक्तीला म्हणजे भरत शेठला पालकमंत्रीपद खरं देण्यासाठी त्यांनी शिफारस करायला पाहिजे होती। पण तसं न करताना नेहमीप्रमाणे तो तटकरे साहेबांचा स्वभाव आहे की सगळं आपल्यालाच पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी ते घडून आणलं आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे।